थँक्यू ताई. म्हणजे तुझं काही कोणाशी बोलणं वगैरे झालं होतं का? नाही, मला नाही माहिती. खरं तर तुझ एक शेवटची आशा होत असेल. ठीक आहे, आता त्या देवाच्या मनात काय आहे काही समजत नाही. एक मिनिट ना जरा. एक मिनिट हा. हा हा. हा बाबा बोला ना. हां हॅलो तारिणी बाळा, काही कामात नाहीस ना का फार? कामात हा थोडीशी. काही नाही. अगं काय योगा आहे बघ. अगं जयराम भेटलाय मला. कोण जयराम? अगं देवकीचा मानलेला भाऊ. आम्ही सुरुवातीला जिथे राहत होतो ना त्या कॉलनीत राहायचा तो. देवकी काकूंचा भाऊ. बाबा मग तुम्ही त्यांना पत्राबद्दल विचारलं का? हो हो अगं विचारलो ना, पण तो म्हणतोय त्याला काहीच माहिती नाही यातली म्हणून. मी बोलू एकदा त्यांच्याशी. हो 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 मी देतो. एक मिनिट थांब. अरे हा माणूस गेला कुठे? हॅलो. हा जयराम बोलतोय. दयानंद खांडेकर भेटले होते. ते त्या पत्र पाठवणाऱ्या माणसाची चौकशी करत होते. हां, ते त्या माणसाला शोधतायत. तुम्ही बघा आता काय करायचं ते. आणि हो सावध राहा. हो ठेवतो. हॅलो. काय झालं? काय ना आत्ता इथे बोलत उभा होता माझ्याशी आणि अचानक कुठेतरी गायब झाला ग. नाहीये अहो, पण ते आत्ता तिथेच होते ना. काय असेल त्याची काहीतरी घाई असेल. हो पण तुमचा निरोप घेऊन गेले असते ना मग ते. अगं हो, आता त्याचं काहीतरी काम निघालं असेल. आपल्याला तरी काय माहिती. ते जर तुम्हाला पुन्हा भेटले तर तुम्ही त्यांचा नंबर घेऊन ठेवाल का? बरं देतो. आणि घरी जाताना सावकाश जा. हो हो तू नको काळजी करूस तू. हां चल ठेवतो फोन. हां. मी देते ना पाणी. मी देते पाणी तुम्हाला. घ्या. हे घ्या. सावकाश उद्या. बॉस, तुझ्या आईचं सत्य शोधण्यात आपण एक पाऊल पुढे आलोय. काय झालं? केदार सर, अहो, मी यांना बोललो होतो त्या साईडला जाऊ नका. केदार तू इथे काय करतोयस? मी पाणी भरायला आलो होतो इकडे. बघा अलार्म कसा वाजला. अलार्म तेव्हाच वाजतो जेव्हा कोणीतरी हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतं. पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना का या साईडला जाऊ नका. आणि सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तुम्ही दिसताय धावपळ करताना. कळलं का? नजर आहे तुझ्यावर. या सगळ्या ऑफिसमध्ये सगळ्या रूम सोडून तुला हीच रूम फक्त सापडली. मला काहीतरी गडबड वाटते कौशिकीताई. नाही. ते फायर अलार्म वाजल्यासारखं मला वाटलं आणि मी दोन विंदळ झाला नाही. मुद्दाम करतोस तू हे. युवराज, याचं इंटेन्शन बरोबर नाहीये ताई. मला वाटतं हा एमएनएनचा डेटा चोरण्याचा प्रयत्न करत होता. नाही मी चोरी करण्याचा प्रयत्न नाही करताय. मी हे ते काय बोल. तो मला शोधत होता.
अरे केदार, पण मी CCTVच्या रूममध्ये होते. आणि तू CCTV रूम मध्ये काय करत होतीस? बोल. त्याचं काय झालं ना कौशिकी मॅडम, आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो होतो, म्हणून मी यांना बोलवलं जेवायला आणि ते बसलेही होते आमच्यासोबत जेवायला. पण त्यांचं काम आलं. तुझं काम होतं ना रे तुला. हा गेले ते. बरोबर आहे, त्यांचं काम होतं म्हणून ते आले नाहीत आमच्यासोबत जेवायला. पण नंतर मलाच खूप वाईट वाटलं, म्हणून आमची जेवणं झाल्यानंतर मी त्यांच्यासाठी जेवण घेऊन गेले होते. मग मी जेवण घेऊन गेले आणि केदार पाणी भरायला आला होता. पाणी? हो आला असेल पाणी भरायला. पण नाही, पाणीच भरायला आला असेल तो. पण काय त्याला काय 4 किलोमीटर लांब जायचं होतं हांडा घेऊन? एक एवढीशी बॉटल आहे. नाही नाही, इथे गरम पाणी येत नव्हतं म्हणून मी थांबून होतो. आणि मी विचारलं पण. दादा मी विचारलं तुम्हाला? हो विचारलं होतं. बघा केदार, तुला जर काही माहिती नसेल तर श्वेताला विचार. श्वेता, यू हॅव टू हेल्प. ताई तू काय काय बोलतेस? तू यांच्यावर विश्वास ठेवतेस लगेच? अगं तू भोळी आहेस, ते फसवतात तुला. हे दोघंही खोटारडे आहेत हे. खोटं खोटं बोलतोय आम्ही. हो मग ते जेवताना गेले नाही हो गेले ना. का? का? काम होतं ना त्यांचं, म्हणून गेले ते. बरोबर ना निशी? हो हो हो. हो. हो मॅम, ताई खरं बोलताय. ते खरंच खूप चांगले आहेत, सगळ्यांना सांभाळून घेतात. इट्स ओके. काहीतरी कन्फ्युजन झालं असेल, बट यू ऑल गेट बॅक टू वर्क. पॅनिक सिच्युएशन नको क्रिएट व्हायला. गो. मॅडम मला माहिती नव्हतं हे. केदार, इट्स ॲब्सोल्युटली ओके. हे बघ, MNNचं ऑफिस हे सगळ्यांसाठी आहे. खांडेकरांना काही अधिकार आहेत, पण त्याच बरोबरीने काही बंधनं सुद्धा आहेत. आणि ती बंधनं खांडेकर म्हणून तुला सुद्धा पाळावी लागतील. कळतंय? त्या रूममध्ये MNNचा जुना डेटा आहे, भूतकाळ आहे MNNचा. त्याला आम्ही सामोरं गेलोय. तुम्ही दोघंही सामोरं जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. आणि घरातली भांडणं इकडे ऑफिसमध्ये आणायची असतील तर उद्यापासून तुम्ही दोघंही ऑफिसला येणार नाही. कळतंय? मी काय केलं? युवराज, वाद नकोय मला.